नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता निशाने रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जे CCTV कॅमेरे आहेत त्याचं फुटेज आणलेलं आहे आणि ती अरुंधतीला ते CCTV फुटेज दाखवत आहे. तेव्हा अरुंधती ते CCTV फुटेज पाहत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ते अभि आणि अशोक दोघेही त्या ज्या डिश तयार केलेल्या आहेत तिथे उभे आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते की थांब थोडं, इथे काहीतरी वेगळं घडतंय असं जेव्हा ती म्हणते आणि सांगू लागते तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, हे सगळं अभि पण करत आहे आणि अशोकही करत आहे. तेव्हा मात्र अरुंधतीला धक्का बसलेला असतो आणि अरुंधती म्हणते की थांब निशा, मला सांग अशोक कुठे आहे. तेव्हा निशा सांगते की अशोक आलेलाच नाही परत रेस्टॉरंटला. तेव्हा मात्र अरुंधतीचा संशय दाट होतो, कारण अशोक आलेला नाही आणि अभि तिथे दिसतोय. अशोक आणि अभि दोघंच तिथं आहेत. याचाच अर्थ या सगळ्याला जबाबदार अभि आणि अशोक हे दोघंजण आहेत. त्याचवेळी अनघाही तिथं असते. अनघा म्हणते की ताई, हे सगळं जर अभिनं केलेलं असेल तर मी त्याला कधीच माफ करणार नाही. त्याचवेळी तिथे सर्वजण आहेत आणि अरुंधतीला धक्का बसलेला आहे. अरुंधतीला कळत नाही आहे की आता कोणता निर्णय घ्यायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. कारण अनघाने तर सांगितलेलं आहे, अभिनं जर हे सगळं केलेलं असेल तर मी जानकीला घेऊन कायमची माहेरी जाणार आहे. आता निशालाही धक्का बसलेला आहे. अरुंधतीच्या पुढेही मोठं चॅलेंज आहे की यामागे खरा सूत्रधार कोण आहे हे शोधणं. पण आता ही गोष्ट सोपी झालेली आहे, कारण अभि आणि अशोक हे दोघं जर याच्यामध्ये असतील तर अरुंधतीला त्या दोघांकडून खरा सूत्रधार शोधणं हे सोपं जाणार आहे. तर इकडे आता यश, त्याचबरोबर आरोही आणि अरुंधती बसलेले असतात. तेव्हा यश म्हणतो, आई तुझ्या लक्षात येतंय का, कारण एवढं सगळं घडलं पण अभि म्हणजे विचार कर ना, अभि कधी विचार करतो का व्यवस्थित वागण्याचा. मग अचानक असं काय झालं, अभिला का वाटलं की आपण चांगलं वागलं पाहिजे आणि अभिने हे सगळं रेस्टॉरंट जॉईन करण्यासाठी काय विचार केला असेल, तुझ्या लक्षात येतंय का, असं तो बोलत असतो. त्याचवेळी अरुंधती म्हणते, हो मला पण कळत नाही की नक्की असं काय घडलं. आणि तो म्हणत असतो की मला असं वाटतं की या सगळ्यामागं अभि असू शकतो, असं अरुंधतीला तो सांगत असतो. त्यानंतर अरुंधती म्हणते, काय सांगतोयस तू यश. तेव्हा यश म्हणतो, आई शक्यता नाकारता येत नाही, एवढं लक्षात ठेव. यश मात्र प्रत्येक मुद्दा व्यवस्थित असा अरुंधतीच्या समोर मांडत असतो. तिला सांगत असतो की हो, मी प्रयत्न तर करत आहे पण मला लक्षात येत नाही नक्की काय करायचं आहे. कारण यश म्हणतो की आता मी नितीन सरांची मदत घ्यायचं ठरवलेलं आहे, मी नितीन सरांना भेटतो, या सगळ्यामध्ये ते आपल्याला मदत करतील. त्यावेळेस अरुंधती म्हणते, मीही सुलेखाताईंकडे जाऊन येते, मला त्यांच्याकडे गेल्यावर थोडं बरं वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं, मग मी त्यांच्याकडे जाऊन येते. तेव्हा यश म्हणतो, चालेल आई, मी तुला सुलेखाताईंकडे सोडेल आणि मग तिथून पुढे मी नितीन सरांकडे जाईल. आता अरुंधती आणि इकडे यशने नितीन आणि सुलेखाताईंकडे जायचा निर्णय घेतलेला असतो. आप्पा आता सकाळी पेपर वाचत असतात आणि पेपरमध्ये मोठी बातमी आलेली असते, ती म्हणजे अरुंधती आणि त्याचबरोबर मिहीर यांच्या रेस्टॉरंटची. पण आप्पांना काही वाटत नव्हतं की अशी काही बातमी येईल. आप्पा म्हणतात की अरुंधती आणि मिहीरचा फोटो आलेला आहे. म्हणजे नक्की काय झालं आहे. जेव्हा ते बातमी वाचतात तेव्हा ते रेस्टॉरंटच्या बाबतीतली बातमी असते आणि ते रेस्टॉरंट सील केलं जाणार आहे, हे सगळं घडलेलं आहे, हे चुकीचं आहे. हे वाचल्यानंतर आप्पांना खूपच वाईट वाटतं आणि आप्पा तो पेपर बाहेर फेकून देतात. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो, आप्पा आजचा पेपर. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे पेपर आलेला नाही आज, तो विसरला बहुतेक पेपर टाकायला. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, ठीक आहे मी त्याला फोन करतो. त्यावरती आप्पांचं म्हणणं असतं की नाही राहू दे अनिरुद्ध, तो नंतर जॉबला जातो, त्याला तिथे फोन उचलता येत नाही, माहिती आहे ना तुला. तेवढ्यात तिथे संजना येते आणि ती म्हणते की कसं आहे आप्पा, तुम्ही एक पेपर घरातला बाजूला टाकून दिला म्हणजे घरातल्यांपासून बातमी लपली तर बाहेर सगळ्या जगाला कळायचं ते कळणार आहे. सगळ्यांचे तर पेपर तुम्ही घेऊ शकत नाही, ही मीडियाने बातमी पसरवलेली आहे. आणि मग ती म्हणते की अरे अरुंधती आणि मिहीरची खूप मोठी बातमी आलेली आहे आणि आप्पांना काही ते पाहवलं नाही म्हणून आप्पांनी हे सगळं टाकून दिलेलं आहे. आणि मग ती बातमी वाचायला सुरुवात करते की अत्यंत धक्कादायक, नामवंत रेस्टॉरंटच्या डिशमध्ये सापडलं झुरळ, अशी मोठमोठ्याने ती बातमी वाचत असते. तेव्हा अनिरुद्धला आप्पा म्हणत असतात की राहू दे ना अनिरुद्ध, एवढं काय गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे
अरुंधतीच्या बाबतीतली बातमी आहे म्हणून ईशाही धावत आलेली असते आणि ईशा म्हणत असते की नाही नाही, कळू दे सगळ्यांना ती बातमी काय आहे ती. वाच गं संजना, मला पण ऐकायची आहे नक्की काय आली बातमी. आणि आईला झेपत नाही आहे तरी ती का घेते हेही मला बघायचं आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा मात्र शांतच होतात. आप्पा म्हणतात की हे शक्यच नाही, अरुंधतीच्या बाबतीत असं होणं शक्य नाही असं आप्पांचं म्हणणं असतं. आणि आप्पांना वाटत असतं की हे सगळं कोणीतरी मुद्दामहून करतंय आणि या सगळ्यामध्ये आपल्या अरुंधतीला अडकवलं जातंय हे आप्पांना वाटत असतं. म्हणून तर आप्पा वारंवार सांगत असतात की नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. कारण अरुंधतीचं जेवण आपण 20 वर्ष जेवलेलो आहे गेली, पण कधी जेवणामध्ये केसही निघाला नाही, तर हे शक्यच नाही असं आप्पांचं म्हणणं असतं. आणि इकडे संजना मात्र मोठमोठ्याने बातमी वाचत असते. संजना म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, तिला झेपतच नाही आहे ना ह्या गोष्टी, पण पुढं करायची काही हौस जात नाही आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेवढ्यात अरुंधती तिथं आलेली असते आणि संजना पुन्हा तोंडसूक घ्यायला सुरुवात करते. ती म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, इकडे म्हणत असते की झेपतच नव्हतं, तुझं पण आयुष्याचं वाटोळं करते आणि आता त्या मिहीरच्या पण काही गरज नव्हती. म्हणजे तू तर एवढी मोठी स्टार झालेली होतीस ना, पण तुला फेममध्ये यायची सवयच आहे म्हणून तू फेममध्ये येण्यासाठी कोणत्याही पद्धतीने येऊ शकतेस, असं ती बोलत असते. तेव्हा अरुंधतीला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. या सगळ्यावर मार्ग तर काढायचा आहे, पण तो कशा पद्धतीनं काढायचा हे कळतच नसतं. तेवढ्यात ईशा म्हणते आई, तुझ्यामुळे ना आम्हाला तोंड दाखवायला पण बाहेर जागा राहिलेली नाही. संजना म्हणते अरुंधती, बाहेर जाताना जरा जपून जा, नाही लोक दगड वगैरे मारतील किंवा तोंडाला काळं वगैरे फासतील. तेव्हा अरुंधती काहीच बोलत नाही, तिच्याकडे बोलायला शब्द नसतात. पण अरुंधती मात्र लवकरात लवकर ही गोष्ट शोधणार असते की हे सगळं कोणी केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती तिला मार्ग काढायचा असतो. त्यासाठी तिने हे सगळं करत असते. अरुंधती शांत राहून तिनं निर्णय घेतलेला असतो की आपण ह्याचा सगळ्यात मोठा सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, असं अरुंधतीने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी अरुंधती तो सूत्रधार शोधण्यासाठी तिला त्या सूत्रधारापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि त्यासाठी अरुंधतीचे प्रयत्न सुरू असतात. परंतु इथे जे काही घडत असतं त्या सगळ्यामुळे एक गोष्ट समोर येत असते, ती म्हणजे अरुंधती तिला उत्तर देते आणि अरुंधतीला जो डाऊट असतो, म्हणजे यशलाही वाटत असतं की हे सगळं संजनाने केलेलं आहे, फक्त आता पुरावा नाही म्हणून अरुंधती शांत राहिलेली असते. आणि आता एकदा का पुरावा हातात आला की अरुंधती मात्र संजनाची काही खैर सोडणार नसते, म्हणजेच तिची चांगलीच वाट लावणार असते, हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे तेवढ्यात अरुंधतीला निशाचा कॉल येतो आणि निशा म्हणते की मॅडम लवकरात लवकर या. अरुंधती धावतच तो पेपर तिथे टाकते आणि तिथून निघत असते. तेव्हा संजना पुन्हा म्हणते अरुंधती जपून जा. पण अरुंधतीच्या डोक्यात निशाने फोनवरती जे काय सांगितलेलं आहे त्या गोष्टी असतात. तिला काळजी वाटत असते, ती धावतच निघालेली असते कारण रेस्टॉरंटला पोहोचणं गरजेचं असतं. म्हणून अरुंधतीने एका सेकंदाचाही वेळ न घालवता गेलेली असते. त्यावेळेस ईशा म्हणते मी पण बाहेर जाऊन बाहेरची हवा नक्की कशी आहे ते पाहून येते, असं म्हणत तीही जायला निघते. तेव्हा संजना म्हणते अरुंधतीला सवयच आहे आणि या सवयीमुळं तीच आता पूर्णपणे तोंडावर पडलेली आहे आणि त्याचबरोबर तिचीही वाट लागलेली आहे, असं ती बोलत असते. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि अनिरुद्ध म्हणतो की अभि, आणि बरं झालं तू आला, मला तुला विचारायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो की बाबा मला माहिती आहे तुम्ही मला काय विचारणार आहात, पण तुम्हाला पण माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे का? मी काही केलेलं नाही आहे, मी फक्त प्रांजळपणे नोकरी करण्यासाठी तिथे गेलेलो होतो, माझं काहीही दोष नाही, मी कोणतंही वाईट काम केलेलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी अनघालाही तेच सांगितलेलं आहे आणि आईलाही तेच सांगितलेलं आहे, आता तुम्हालाही तेच सांगत आहे, असं तो बोलत असतो. पण आता अभि तरी ते अनिरुद्धसोबतही खोटं बोलत आहे. त्यामुळं संजना अभिला मात्र पूर्णपणे अडकवणार हे आपल्याला पाहायला मिळत असतं. इकडे अरुंधती रेस्टॉरंटमध्ये येते, तिथं खूप गर्दी जमलेली असते. मॅनेजर त्याचबरोबर तिथे निशा आणि सर्वजण असतात. तेव्हा अरुंधतीला धक्का बसतो. अरुंधती पाहते पूर्ण रेस्टॉरंट अगदी तोडफोड केलेली असते. अरुंधती आणि मिहीरची ट्रॉफी तिथे लावलेली असते, ती ट्रॉफी खाली पडलेली असते आणि रिपोर्टर अरुंधतीला प्रश्न विचारत असतात. तेव्हा अरुंधती त्याचबरोबर स्टाफ आत निघून जातो. रिपोर्टर पुढे बातमी देतात की लवकरच आपला त्यांच्याशी संपर्क होईल,
नक्की काय घडलेलं आहे, हे कशामुळं घडलेलं आहे, हे मी लवकरच आम्ही तुमच्यासमोर आणू, असं ते बोलत असतात. तेव्हा अरुंधतीसाठी हा खूपच मोठा धक्का असतो. अरुंधती म्हणत असते की हे सगळं जे काही घडत आहे त्याला मी आता जबाबदार आहे. आणि मग त्याचबरोबर ती म्हणत असते की मी आता मिहीरला कसं तोंड दाखवू, मिहीरला कसं सांगू की हे सगळं काय घडलेलं आहे ते. आणि त्याचवेळी निशा म्हणते की मॉब इतका होता की मॅडम आम्ही काहीच नाही करू शकलो, आम्ही तुमची ट्रॉफीही वाचवू शकलो नाही. दीपक पण तिथे असतो, तो म्हणत असतो की मॅडम खरंच माफ करा. त्याचबरोबर मॅनेजर पण म्हणतात की मॅडम आम्हाला कळलंच नाही, एवढी गर्दी आलेली होती, आमच्या लक्षातच येत नव्हतं की हा मॉब कसा थांबवायचा आहे. हे सगळं ते बोलत असतात. त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं, अरुंधती खूप प्रयत्न करत असते. हे सगळं जे काय घडत आहे ते थांबवण्यासाठी ती प्रयत्न करत असते, परंतु हे सगळं थांबवणं खूपच अवघड झालेलं असतं. अरुंधती ती ट्रॉफी उचलते आणि हातात घेते. ती म्हणू लागते, हे सगळं काय होतं आहे, मला कळतच नाही आहे की हे सगळं काय होतं आहे. मी तुझं रेस्टॉरंट कसं वाचू, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच फूड सेफ्टी डिपार्टमेंटची माणसं तिथे येतात आणि ते म्हणतात की अरुंधती केळकर, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्या रेस्टॉरंटची चौकशी करायची आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे, तुम्ही चौकशी करा आणि मी तुमची संपूर्ण साथ द्यायला तयार आहे, असं अरुंधती सांगते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं, अरुंधती जेव्हा आहे त्यांना बोलते तेव्हा तिथे लगेचच ते बोलतात की मॅडम आम्हाला काही दिवसांसाठी रेस्टॉरंट हे सील करावं लागणार आहे. अरुंधती म्हणते काय, तेव्हा ते म्हणतात की हो, आम्हाला तसे पुरावे मिळालेले आहेत आणि जे व्हिडिओ आहेत ते जेन्युइन आहेत, त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. अरुंधती म्हणते अहो पण अजून पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही ना. पण ते ऐकायला मात्र तयार नसतात. तेव्हा अरुंधतीला म्हणतात की तुम्ही आम्हाला कॉपरेट केलं पाहिजे. अरुंधती खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. मिहीरच्या आईचं स्वप्न होतं, मिहीरचं रेस्टॉरंट हे त्याच्या आईचं स्वप्न होतं आणि ते आपल्यामुळं धुळीस मिळत आहे याची जाणीव अरुंधतीला झालेली असते. त्याचबरोबर इकडे अरुंधतीला त्या स्पर्धेच्या वेळचा प्रत्येक प्रसंग आठवत असतो. अरुंधतीला आठवत असतं की जात्यावरती दळण दळण्यापासून. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा अरुंधती करत असते तेव्हा त्यांनी फायनल डिश बनवलेली असते. ती डिश ही अरुंधतीला आठवत असते. जजेसने केलेलं कौतुक, त्याचबरोबर महाराष्ट्राची ही जी जोडी आहे ही कोणती जोडी ठरणार आहे महाराष्ट्राच्या सुगरणसाठी जिंकलेली आहे, ती म्हणजे अरुंधती आणि मिहीर. हे सगळं तिला आठवत असतं. 2-2 ट्रॉफी दोघांना मिळालेले असतात. अरुंधती खूप खुश असते. हे सगळं छान असं चालू होतं. मग तिला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं असं का. ती मोडलेली ट्रॉफी ती उचलते आणि आप्पांकडे घेऊन येत असते. आप्पांना ती बोलत असते, आप्पांना म्हणत असते की आप्पा हे सगळं काय होऊन बसलंय, हे कशामुळे झालंय, मला कळतच नाही आहे. कारण बघा ना, आशुतोष माझ्या आयुष्यात आले, मला कळत नव्हतं जगायचं कसं, काय करायचं. तेव्हा त्यांनी माझ्यामध्ये उभारी भरली. त्यांनी मला सांगितलं की अरुंधती तू करू शकते, प्रत्येकाला आनंदाने राहण्याचा अधिकार आहे, स्वतःचे छंद जोपासण्याचा अधिकार आहे. पण हे सगळं जे काय होत आहे बघितलं ना, आशुतोष पण माझ्यामध्ये त्यांनी उभारी भरली आणि ते तिथून निघून गेले, मला सोडून निघून गेले. त्यानंतर मी पुन्हा कोलमडले होते. पुन्हा माझ्या आयुष्यात मिहीर आला. त्याने माझ्या अंगात असलेली दुसरी कला मला दाखवून दिली आणि महाराष्ट्राची सुगरण जोडी यासाठी आम्ही तिथे त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, ती स्पर्धा जिंकली. पण आज लोक आमची ट्रॉफी माघारी मागत आहेत. आम्हाला दिलेला मान त्यांना परत मिळवून माघारी घ्यायचा आहे, कारण रेस्टॉरंटमध्ये जे घडलेलं आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. अरुंधतीला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, या सगळ्यामध्ये काय करायचं, हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. अरुंधती विचार करत असते. ती म्हणत असते की आप्पा मला कळतच नाही आहे. आप्पा म्हणतात अरुंधती तू जर असा धीर खचलीस तर तू उभी कशी राहणार आहे, तुझ्या लक्षात येतं आहे का. काहीही झालं तरी या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा खरा सूत्रधार कोण आहे, आता तुला स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. तुला काही करून सगळ्यांच्या समोर प्रूव्ह करायचं आहे, हे आप्पा तिला सांगतात. अरुंधती असा धीर खचून राहायचं नाही. जर तू स्वतःला प्रूव्ह केलं तरच तू मिहीरला सांगू शकशील की हे सगळं कुणी केलेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरी तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे आणि तरच तू हा तुझा जो आत्मविश्वास आहे ते जपून ठेवू शकशील. तेव्हा अरुंधती म्हणते हो आप्पा,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता मला उभं राहणं गरजेचं आहे आणि या सगळ्याच्या मागचा खरा सूत्रधार समोर आणणं गरजेचं आहे. आप्पा हे बोलल्यानंतर अरुंधतीला खूप छान वाटतं आणि अरुंधतीच्यामध्ये आता अगदी 10 तिचं बळ आलेलं आहे, अशी एनर्जी आलेली असते आणि अरुंधती ठरवते की काहीही झालं तरी मला खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचायचं आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे निशाने लॅपटॉप आणलेला आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये CCTV फुटेज आहे. अनघा, अनिशा त्याचबरोबर तिथे सर्वजण असतात आणि ते सगळेजण ते बघत असतात फुटेज. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. अरुंधती म्हणते थांब निशा, तिथे थांबवते फुटेज. त्यावेळेस ते फुटेज तिथं थांबवलं जातं आणि तेव्हा तिथे अभि आणि अशोक असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की अशोक कुठं आहे. तेव्हा निशा सांगते की तो आलेलाच नाही आणि मग अशोक आणि अभिचं हे काय कारस्थान आहे ते सुरू असतं. आणि त्याचबरोबर अनघा म्हणते ताई, अभिनं जर काही केलेलं असेल तर मी त्याला सोडणार नाही. मी जानकीला घेऊन कायमची माघारी जाणार आहे, माहेरी जाणार आहे, असं ती बोलत असते. आता अभिचं हे जे कारस्थान आहे ते अरुंधती कसं समोर आणणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.